नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा 27 सप्टेंबर भागामध्ये चारूला सारखं अधिपतीचं बोलणं आठवतं. तेवढ्यात आजी येते आणि म्हणते, हे घ्या. पण चारू मात्र विचारतच असते. आजी म्हणते, काय झालं? चारू म्हणते, अहो जरा डोकं दुखतंय. आजी म्हणते, ते तर दुखणारच. एवढी भांडणं झाली, वाद झाले, त्रास तर होणारच ना. आणि तुम्ही काही खाल्लं बी नाही. हे दूध आणलंय, पिऊन घ्या, बरं वाटेल. चारू म्हणते, मला तुमची कमाल वाटते. मी तुमच्या मुलीची जागा घ्यायचा प्रयत्न केला. तुम्हाला राग नाही येत का हो माझा? आजी म्हणते, त्यात काय राग येणार? अहो तुमचं एका आईचं काळीज आहे. माझ्या बहिणी अधिपतीसाठी काय काय नाही केलं, कितीतरी गोष्टी केल्या. तेव्हा तिच्या मनातल्या समद्या गोष्टी कळायच्या मला. तसंच आता तुमच्या मनातलं कळलं. मी पण आई आहे आणि तुमच्या दोघींपेक्षा माझा मोठा अनुभव आहे. चारू म्हणते, तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहे. आजी बोलते, ते काय मला माहीत नाही, पण एवढंच सांगते, लय घाई करू नका. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. स्वतःला वेळ द्या आणि अधिपतीला पण. अहो समजा ठीक होईल. अनुभवाचे बोले ते घ्या, दूध पिऊन घ्या. ती जायला लागते. पुन्हा थांबवून म्हणते, एक सांगू का? चारू म्हणते, बोला ना. आजी म्हणते, तुम्ही माझ्या भुईसारख्या राहत पण नाही आणि बोलत पण नाही, पण मला तुमच्यामध्ये माझी भुई दिसती हो. आता मात्र चारूमधली भुवनेश्वरी इमोशनल होते. आजी डोळे पुसते आणि निघून जाते. अक्षरा आवरत असते. तेवढ्यात अधिपती येतो आणि तिच्यासमोर फूल पकडतो. ती म्हणते, हे काय आता? तो तिला जवळ घेत म्हणतो, तुम्हासनी चाफा आवडतो ना व? ती सुगंध घेत म्हणते, आवडतो. आज असं अचानक? तो म्हणतो, काही नाही, असंच. दरवळू दे चाफ्याचा सुगंध, नव्या दिवसाचा नवा आनंद. आता दोघं पण खळखळून हसतात. अक्षरा म्हणते, अरे वा, आज तुमच्यातला कवी बऱ्याच दिवसांनी जागा झाला. अधिपती म्हणतो, नाही हो, तुम्हाला खरंच सांगतो. खरंच मला तुम्हाला सॉरी म्हणायचं आहे. मला माझी चूक कळली. खरं तर मला जाणीव झाली, माहिती आहे का? ह्या गेल्या दिवसामध्ये माझं डोसकं नाही ठिकाण्यावर. माझ्या डोसक्याचा ताण आहे ना, माझ्या डोसक्यात जो चाललेला गोंधळ आहे ना, तो सगळा राग तुमच्यावर निघायचा हो. तुमची काही चूक नसताना मी तुम्हाला बोलायचो. मी तुम्हाला बोलायचं ना, तेव्हा मला कळायचं, पण मला कंट्रोलच नाही व्हायचं हो. आता पण तसंच होतं आहे, पण आज मला जाणवलं आहे. मी आता कोणालाच बोलणार नाही. तुम्हाला बोलणार नाही, चारूला आता मॅडमला बोलणार नाही, कुणाचं मन दुखावणार नाही आणि कुणाला काही सांगायला बी जाणार नाही. तुम्हासनी गेल्या काही दिवसामध्ये कमी जास्त बोललं असेल तर सॉरी, तुम्हाला माफ करा. ती ढकलत म्हणते, अहो अधिपती काय करताय? अहो तुम्ही माफी काय मागताय? एवढं चांगलं फूल दिलं आहे ना. तुम्हाला सांगू का अधिपती, मला आपल्या नात्यामध्ये कुठलीही फॉर्मॅलिटी नको आहे, फुलाची ना माफीची. अधिपती हसत म्हणतो, गजऱ्याची चालेल काय? आता अक्षरा हसत म्हणते, चालतंय की. आता अधिपती खळखळून हसतो. अक्षरा म्हणते, अधूनमधून गजरा आणला तर आवडेल मला. तो मास्त्रीबाई, हे जे काही तुम्ही आम्हाला समजून घेता ना, त्याच्यामुळेच आपलं नातं लय भारी चाललं आहे. तुम्हाला खरं सांगू का, माझी येताना लई इच्छा असती. तुम्हासनी गजरा आणावा, चाफ्याचं फूल, गुलाबाचं फूल, इच्छा असून ते जमतंच असं काही नाही. आणि सध्या तर सगळं सैरभैर चाललं आहे, तुम्हासनी माहिती आहे. अक्षरा म्हणते, तुम्ही माझ्याबरोबर एवढ्या आनंदात बोललात ना, तेच माझ्यासाठी पुरेसे आहे. तो म्हणतो, नाही हो, असं काय बोलून होत नाही. काव भावना व्यक्त करायला फुलच लागतंय. अक्षरा म्हणते, हे मात्र खरं आहे. आणि चाफ्याचं फूल त्याच्यासमोर पकडते. पहिले त्याला काही कळत नाही, नंतर म्हणतो, हां हां. तो फूल घेतो आणि अक्षराच्या केसामध्ये माळतो. ती अधिपती, फुलावरून आठवलं, मला पूजा पण करायची. ती आता निघून जाते आणि देवीसमोर चारू उभी असते आणि म्हणते, दिवी आई, तुझ्या मनात असेल ना, तेच होणार. तेवढ्यात अक्षरा ताट घेऊन येते आणि म्हणते, आई गुड मॉर्निंग. चारू म्हणते, गुड मॉर्निंग. अरे वा, केसामध्ये चाफ्याचं फूल माळलं, त्याचा सुगंध तुमच्या संसारात राहू दे. अक्षरा म्हणते, फक्त आमच्या संसारात नाही तर आपल्या सगळ्या घरामध्ये. आई तुम्ही व्यवस्थित आहात ना? चारू म्हणते, अधिपती बोलला ना, ॲक्सेप्ट करा. तर मी केलं. आता दोघी दिवेला नमस्कार करतात. अक्षरा चारू आजच्या रूममध्ये चहा घेऊन जाते आणि म्हणते, बाबा आई कुठे? मी त्यांच्यासाठी चहा आणला होता. चारूस म्हणतो, गेस्ट रूममध्ये असेल. पण अक्षरा बस ना, थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. अक्षरा म्हणते, बोला ना बाबा. तो म्हणतो, चारू फारसं इकडे येत नाही, गेस्ट रूममध्येच असते आणि मी पण तिला डिस्टर्ब नाही करत.
अक्षर म्हणते, बाबा पण आई इकडे काय येत नाही? आता बरेच दिवस झाले मी बघते, इथे राहायला त्यांना काहीच हरकत नाही. पण मला कळत नाही त्या इथे का नाही राहत? तुम्ही अधिपतींचे आई बाबा आहात ना? तो तर अक्षरा, मला काहीच हरकत नाही, तिला तिचा वेळ घेऊ दे. पण मला काळजी वाटते, ती गेस्ट रूममध्ये एकटी राहते ग, आणि घरात जे काही चाललं त्यामुळे ती आणखीन एकटी पडायला नको. तो सारखा बोलत असतो, पण अक्षराला चारोवर संशय येतो. ती नाही नाही, हे दोघंजणं एकत्रच राहिले पाहिजे. अधिपती आईसाहेबांना शोधण्यासाठी सारखा फोन करत असतो. अक्षरा चारूकडे जाते आणि म्हणते, आई तुम्ही इथे का राहता? ही सगळी तुमचीच माणसं आहेत, तुमची रूम आहे ना? चारू म्हणते, नाही ग, मी इथेच कम्फर्टेबल आहे. अक्षर म्हणते, तुमचं बरोबर आहे, पण तुम्ही आईच्या नात्याचा एवढा विचार करता, तसा बायकोच्या नात्याचा का नाही करत? तुम्ही ते अक्षरा, आमचं लग्न जरी झालेलं असलं ना, तर इतकी वर्ष आम्ही एकमेकांपासून दूर राहिलो, काहीच कम्युनिकेशन नव्हतं, त्यामुळे कम्फर्टेबल नाही वाटत. एक अंतर आहे आमच्या दोघांमध्ये. मी इथे आल्यानंतर कळालं त्यांच्या आयुष्यात बरंच काही घडून गेलं. मी तुझ्याशी आणि आईशी मन मोकळेपणाने बोलू शकते, पण त्यांच्याशी बोलायला गेले ना, अधिपतीचा विषय निघतो आणि वाद होतात. आमचं नातं पूर्वीसारखं राहिलं की नाही, आणि एवढा गॅपनंतर ते जुळेल की नाही, त्याबद्दलही मला शंका वाटते. अक्षर म्हणते, आईंची जी अवस्था आहे ना, तीच बाबांची आहे. आई तुमचं नातं बळकट आहे, मला माहिती आहे, आणि लवकरच सगळं पूर्वीसारखं होईल, बघाच तुम्ही. दुर्गी जाते म्हणते, आत्ते या बाईचं काय चाललं ग? आजी म्हणते, कुठली बाई? ती चारुलता बाई. आजी म्हणते, आहेच का अजून? ती बाई जोपर्यंत इथं आहे ना, माझं चालूच राहणार. आता बघ ना, ती आल्यापासून बघते, ती बाहेरच्याच रूममध्ये राहती, ते काय म्हणतात ना, गेस्ट रूममध्ये. आता तू मला सांग, मोठे मालक आणि चारुलताबाई नवरा बायको आहेत ना? मग दोघांनी एकाच खोलीत राहायला पाहिजे की नाही? मला वाटलं चला जाऊ द्या, 1-2 दिवस राहील ती गेस्ट रूममध्ये, पण तिने आता तरी यायला पाहिजे की नाही? आजीन ते दुर्गे, तुला नसत्या चौकशा, ते नवरा बायको आहेत, एका खोलीत राहतील नाही तर दुसऱ्या खोलीत, तुला काय करायचं ग? तू तुझं बघ की. दुर्गी म्हणते, मी फक्त माझं नाही बघणार, हे माझ्या ताईचं घर आहे. आणि त्या चारुलताबाईने काल काय केलं ग? ताईचं सोंग घेऊन तिच्या खोलीत गेली. आता तर मी तिच्यावर 24 तास लक्ष ठेवणार. आजी म्हणते, आहे का? तुला कुणी सांगितलं नसते उपद्रव करायला? दुर्गी म्हणते, मी माझ्या ताईसाठी करणार, तू तुझ्या लेकीसाठी काहीच करण्याशी झाली या. तुला सांगू आत्ते, या दोघांचं ना काहीतरी चाललं आहे. नवरा बायको असून एका खोलीत राहिना म्हणजे कुठेतरी पाणी मुरतं आहे. आजी म्हणते, तुझं लगीन होऊन किती वर्ष झाली? तू पण नवऱ्यापासून वेगळी राहती, ते तरी एका घरात राहतात, पण तू नवऱ्याला सोडून दुसऱ्या गावात राहती या, त्याचं काय? दुर्गी म्हणते, आत्ते तुला माहिती आहे ना व माझा नवरा कसा आहे? दुर्गी आता बरंच काय बोलते. आजी म्हणते, तुझा लेकीचा बाप आहे तो, एखादी नेटाने तिथे राहिली असती, त्याला सुधरवलं असतं, संसार उभा केला असता. दुर्गी म्हणते, जिचा बाप आहे ना तीच विसरली. आत्ते आम्ही दोघी त्याला कधीच विसरलो, पण इथं तसं नाही ना ग. इथं समद आहे, आणि समद मोठ्या मालकांचं आहे, आणि हे चारुलताबाईला माहिती आहे, तरी बी चारुबाई त्यांच्याकडे राहायला जात नाही. म्हणजे आपसुक आहे की मुद्दामून केलंय, याचा शोध मला घ्यायला पाहिजे. आजी म्हणते, तू कसले शोध घेते? स्वतःचा संसार सांभाळता आला नाही आणि दुसऱ्याच्या संसारात नाक खुपसते, आणि नसत्या चौकशा तुला कुणी करायला सांगितल्यात? जाऊ दे, मला कामं पडलीत. दुर्गी म्हणते, चौकशा तर मी करणारच, हे घर माझ्या ताईचं आहे, त्या खोलीत मी जाणारच. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.